श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. गणपती बाप्पाचं आणि गौराई मातेचं मोठ्या उत्साहात, आनंदात आणि थाटामाटात त्यांचं आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पाला साधारण आज 7वा दिवस आहे आणि गौराई मातेचं आगमन झालं, जेवण झालं, पूजन झालं आणि आजचा दिवस म्हणजेच सोमवार, वार, मंगळवार या दिवशी आपल्या गौराई मातेचं आणि घरगुती जे की 7 दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं. बऱ्याच ठिकाणी 10 दिवसानंतरही घरगुती गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं, तर काही ठिकाणी हे गौराई मातेचं विसर्जन केलं जातं. त्याच दिवशी गणपती बाप्पाचंही विसर्जन केलं जातं. तर आजच्या दिवशी गौराई मातेला नैवेद्य सकाळी काय दाखवायचा आणि संध्याकाळच्या वेळेस नैवेद्य काय दाखवायचा आणि त्याची उत्तर पूजा कशी करायची, विसर्जन कसं करायचं, आज ते आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिले सकाळी शुचिर्भूत होऊन आपल्या घरातील देवांचं पूजन करून घ्यायचं आणि नंतर आपल्या गणपती बाप्पाची आणि गौराई मातेची हळद, कुंकू, अक्षता, धूप, दीप दाखवून घ्यायचा आणि त्यानंतर सकाळच्या नैवेद्यामध्ये आपल्याला खीर, पुरी किंवा चपाती आणि त्याला जोडी उडदाचे पापड याचा नैवेद्य दाखवतात. तर बऱ्याच ठिकाणी प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी आहे. तर ज्यांना कोणाला 2 दिवस माता लक्ष्मीची कहाणी वाचायला जमली नसेल तर त्यांनी आजच्या दिवशी नक्की वाचावी आणि सायंकाळच्या वेळेला आपल्याला जेव्हा गौराई मातेचं विसर्जन हे रात्री साधारण 9:50 आहे, या वेळात तुम्ही केव्हाही गौराई मातेचं, गणपती बाप्पाचं विसर्जन करू शकता. तर सायंकाळच्या वेळेला आजच्या दिवशी गणपती बाप्पाला नक्की मोदक करावे आणि गौराई मातेसाठी काही ठिकाणी कानोले केले जातात. तर ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी आजच्या दिवशी दही भाताचाही नैवेद्य हा दाखवला जातो. बऱ्याच ठिकाणी शक्यतो गणपती विसर्जन आणि गौराई मातेचं विसर्जन केलं जातं. त्या दिवशी दही भाताचाच नैवेद्य हा दाखवला जातो आणि आरती केली जाते. तर या दिवशी आपण जे काही आपल्याकडून कळत नकळत चुका झालेल्या असतील किंवा पूजा मांडणीमध्ये आपल्या चुका झालेल्या असतील तर या दिवशी आपण गौराई मातेला, गणपती बाप्पाला क्षमा नक्की मागावे की साधी भोळी जी काही सेवा केली मी ती पदरात पाडून घ्या आणि चुकलं असेल तर क्षमा नक्की कर. आणि आपल्याला संकल्प हा सोडायचा असतो. तर आजच्या दिवशी उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी, अक्षता, हळद, कुंकू आणि फुलं घेऊन आपण क्षमा स्तोत्र म्हणावं. तर ते तुम्हाला सहज इझिली यूट्यूबवरती मिळून जाईल आणि ते स्तोत्र म्हणून आपण जे काही अक्षता, हळद, कुंकू आहे ते गौराई मातेवरती आणि गणपती बाप्पावर आपल्याला ते अर्पण करायचे. परंतु त्या अगोदर आपल्याला ही गोष्ट एक लक्षात घ्यायची, जे काही आपण देवघरातील पितळाचे, चांदीचे जे काही आपण देव या गौराई मातेजवळ किंवा गणपती बाप्पाजवळ ठेवलेले असतील तर ते गणपती बाप्पा किंवा श्रीयंत्र किंवा जी कोणती लक्ष्मी असेल, देव असतील तर ते पहिले आपण उचलून घ्यायचे. कारण आपल्याला त्यांना विसर्जन करायचं नाही. आपण त्याची पूजा ही रेग्युलर देवघरात करत असतो म्हणून आपल्याला त्याचं अक्षता त्याच्यावरती टाकायच्या नाही. त्या आपल्याला मूर्त्या किंवा टाक हे उचलून घ्यायचं, यंत्र उचलून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला जे काही आपले अक्षता हातातील असतील तर त्या गौराई मातेवरती आणि गणपती बाप्पावरती अर्पण करायच्या. आणि त्यानंतर मग आपण जे काही आपल्या गौराई मातेचे मुखवटे आहेत तर त्यांना आपल्याला थोडंसं किंचितसं हलवायची किंवा त्यांची जागा थोडीशी सरकवायची आणि त्यानंतरच मग आपल्याला आपल्या गौराई मातेचं हे विसर्जन केलं जातं. आता ज्यांना कोणाला गौराई माता ही पुढच्या वर्षी बसवायची नाही तर त्यांनी आजच्या दिवशी गणपती बाप्पासोबतच त्यांचं विसर्जन करावं. म्हणजे आजच विसर्जन आहे त्यामुळे आजच्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये किंवा समुद्रात, नदीत जिथे कुठे तुम्हाला त्याचं विसर्जन करता येईल वाहत्या पाण्यामध्ये, त्यामध्ये आजच्या दिवशी गणपती बाप्पाचं आणि गौराई मातेचं विसर्जन करावं आणि त्यांना चांगला आनंदात, उत्साहात निरोप द्यावा. तर काही ठिकाणी हे मुखवटे काढून त्यांना
चांगलं व्यवस्थित कपड्यांमध्ये गुंडाळून, पेपरमध्ये गुंडाळून व्यवस्थित डब्यामध्ये हे ठेवून दिले जातात. म्हणजे त्यांना ह्या वर्षी ठेवून दिलं तर डायरेक्ट ते पुढच्या वर्षीच काढता येईल, याप्रमाणे आपण त्यांना व्यवस्थित मुखवटे आणि अलंकार हे ठेवून द्यायचे आहे. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.